मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। पहिला प्रश्न दिलेला आहे, पहिला विज्ञानरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर गोविंदराजन पद्मनाभन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। शाईन 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा देश कोणता आहे? तर तो आहे पाकिस्तान। तर बघा, पाकिस्तानने शाईन 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे। सध्या भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहे? तर आपल्या सर्वांना माहीत आहे ही संख्या 85 झालेली आहे आणि हे नेहमी बदलत राहते। रामसर करार हा 2 फेब्रुवारी 1971 मध्ये करण्यात आलेला होता। हा पॉईंट लक्षात घ्या। म्हणून जागतिक पाणथळ संरक्षण दिवस हा 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो। 20 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिवस असतो। तर एक आणखी लक्षात ठेवा, 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस असतो। सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वोत्तम केंद्रीय बँकरचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर शक्तिकांत दास यांना देण्यात आलेला आहे, जे RBIचे गव्हर्नर आहे 25वे। रेसिंग चॅम्पियन कोण ठरलेले आहे? तर त्या ठरलेले आहे डायना पुंडोले। त्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय अंतराळ दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 23 ऑगस्ट 2024 रोजी साजरा करण्यात आलेला आहे। ठीक आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। पहिल्या ई-स्पोर्ट ऑलिम्पिकचे उद्घाटन कोणत्या देशामध्ये केले जाणार आहे? तर तो देश आहे सौदी अरेबिया। इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कोणते आहे? तर ती आहे मान्याची वाडी, सातारा या ठिकाणी। ओके, आणि ह्या प्रश्नाला IMP करा। ओके, संदर्भ आहे MPSC स्पेस नावाचं टेलिग्राम चॅनल, तुम्ही याला नक्की जॉईन करा। त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनियन पद केलं जाणार आहे। तर बघा, काय आहे स्टॅच्यू ऑफ युनियन? तर महाबली हनुमानजीची 90 फूट उंचीची कांस्य मूर्ती आहे आणि ही अमेरिकेतील 3री सर्वात उंच मूर्ती ठरलेली आहे। त्यामुळे स्टॅच्यू ऑफ युनियन तुम्हाला पाठ ठेवायचा आहे महाबली हनुमानजी संबंधित। त्यानंतर स्टॅच्यू ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे लातूर या ठिकाणी। स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात या ठिकाणी। स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी संत रामानुजाचार्य यांचा पुतळा हैदराबाद या ठिकाणी। आणि स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी श्री नादप्रभू कॅम्पेगौडा बेंगलुरू या ठिकाणी हा पुतळा आहे। तर हे सर्व पाठ करा, कारण एक्झाममध्ये तुम्हाला यावरती प्रश्न येणार आहे। भारताचे पहिले रियुजेबल हायब्रिड रॉकेट प्रक्षेपिताचं नाव काय आहे? तर RHUMI-1 पाठ ठेवा। आणि कशा संबंधित आहे? तर ग्लोबल वॉर्मिंग व हवामान बदलाच्या संशोधनात मदत करणार आहे। त्यानंतर हिजबुल्ला दहशतवादी संघटना सध्या न्यूजमध्ये आहे, ते कोणत्या देशामध्ये आहे? तर लेबनॉन देश लक्षात ठेवायचा आहे। पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर तो आहे 39वा। हा प्रश्न पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि पुढचा प्रश्न बघा, हा याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। डॉक्टर RN अग्रवाल यांचं निधन झालेलं आहे, तर त्यांना अग्नि क्षेपणास्त्राचे जनक असे म्हटले जाते। त्यांना अग्निमॅन म्हणून सुद्धा ओळखले जाते। आणि अग्नि क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करते, हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्यायचा आहे। निर्मिती DRDOने केली आहे। मग आपण DRDO बद्दल माहिती बघूया। डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, स्थापना 1958ची आहे, 1 जानेवारी 1958। मुख्यालय दिल्लीला आहे आणि प्रमुख आहे समीर V कामत। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण मागच्या कंबाईनला आपल्याला इस्रोचे प्रमुख विचारलेले होते, यावेळेला आपल्याला DRDOचे प्रमुख नक्कीच विचारले जाणार। लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी KC वेणुगोपाल यांची निवड करण्यात आली आहे 2024-25 या वर्षासाठी। देशातील पहिल्या डिजिटल कोर्टचे उद्घाटन केरळमधील कोल्लम या ठिकाणी करण्यात आलेले आहे। म्हणजे देशातलं पहिलं डिजिटल कोर्ट कोल्लम केरळ, IMP करा। त्यानंतर या कोर्टाचं नाव काय? मग 24/7 ऑन कोर्ट, म्हणजे 24 घंटे हे कोर्ट सुरू राहणार आहे। सेंट मार्टिन हे बेट सध्या न्यूजमध्ये आहे, तर ते बांगलादेशमधील आहे, हा पण पॉईंट पाठ ठेवा। महिला T20 विश्वचषक स्पर्धा 2024 ही संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी होणार आहे। पूर्वी ही बांगलादेशला होणार होती, परंतु तिथं राजकीय अराजकता असल्यामुळं ही स्पर्धा आता संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी होणार आहे। पाकिस्तान या देशाने शाईन 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे, त्यामुळे हे पाठ ठेवायचं आहे। आणि याचा पल्ला आहे 2000 किलोमीटर। तर या पद्धतीनं हे होते महत्त्वाचे प्रश्न। सर्वांना जर हे लेक्चर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा। थँक्यू सो मच।